मलकापूरच्या रस्त्यांवरचा एक छोटासा आवाज, चहा घ्या चहा, या साधा घोषात एका 12 वर्षीय मुलाच्या मोठ्या संघर्षाची, हिमतीची आणि आईसाठी असलेल्या प्रेमाची हृदयस्पर्शी गाथा दडलेली आहे. पवन मंगेश तळेले वयाने लहान पण विचाराने खंबीर. आईच्या हातचा चहा विकून कुटुंबाचा आधार बनतो. वडिलांच्या निधनानंतर लहानपणी जबाबदारीचा वाटा उचलणाऱ्या चिमुकल्या हृदयात स्वाभिमान आणि संकल्प याचा अग्नी धगधगत आहे. शाळेतून येताच टीव्ही किंवा गेम्स मध्ये न खेळता आईच्या कष्टाला हातभार लावणारा हा मुलगा समाजासाठी प्रेरणा बनला आहे. त्याच्या चहाच्या थर्मासमध्ये फक्त गरम पेय नसते, तर एका मातृप्रेमी मुलाच्या स्वप्नांची वाफ असते. एक अशी कहाणी जी सांगते की जीवनातील अडचणींना तोंड देण्यासाठी वय किंवा परिस्थिती हे कधीच अडथळे नसतात. नमस्कार मंडळी, मी उमेश शिटणारे आणि तुम्ही पाहता विदर्भ लाईव्ह. रस्त्यावरचा एक छोटासा आवाज, चहा घ्या चहा, हा केवळ पेयाची विक्री नसून एका 12 वर्षीय मुलाच्या हिमतीचा आणि स्वाभिमानाचा घोष आहे. पवन मंगेश तळेले नूतन विद्यालयातील 6वीतील हा छोटा विद्यार्थी दररोज शाळेनंतर आईच्या हाताचा चहा विकून कुटुंबाला आधार बनतो. वडिलांच्या निधनानंतर आईच्या घामाचं पाणी पुसण्यासाठी पवनने लहानपणीच जबाबदारीचं ओझं उचललं आहे. पवनच्या कुटुंबावर गरिबीची छाया आहे, पण तो कधीच तक्रार करत नाही. आई कष्ट करते, मी मदत करतो, एवढंच. असं साधेपणे सांगताना त्याच्या डोळ्यातील ठाम विश्वास पाहणाऱ्यांना हादरवून टाकतो. त्याच्या दैनंदिन जगण्यात टीव्ही गेम सारखे मनोरंजन नसले तरी आईच्या हसतमुख चेहऱ्यासाठी केलेले कष्ट हेच त्याचं सर्वात मोठं समाधान आहे. मलकापूरच्या रहिवाशांसाठी पवन केवळ एक चहा विकणारा नाही, तर जिद्द आणि आशेचा प्रतीक आहे. हा मुलगा आमच्यासाठी एक स्फूर्ती आहे. त्याच्या कामाची निष्ठा आणि आईप्रतीचं प्रेम पाहून आम्ही सर्वजण भारावून गेलो आहोत, असं ग्राहक सांगतात. एक पवन सारखी मुलं समाजाला शिकवतात की परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वाभिमान आणि कष्ट यांच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवला तर काहीही अशक्य नाही. त्याच्या चहाच्या थर्मासमध्ये केवळ पेय नसते, ते एका मुलाच्या स्वप्नांची उष्णता आणि संघर्षाचा गोडवा असते. पवनचा चहा गरम आहे, पण त्याच्या हृदयातील ऊर्जा आणि समाजासाठी आदर्श त्याहूनही तापत आहे.